प्रश्न असा आहे की जे बदलापूर्व घडलं, बदलापूर्व जे काही घडलं ते अत्यंत निषेधार्ह आणि दुसऱ्या बाजूला चिंताजनक अशा प्रकारचं चित्र आहे. दोन अजान बालिकांच्यावर या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणामध्ये होतो, ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आहे. आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया ही बदलापूरच नव्हे तर अनेक ठिकाणी उमटायला लागलेली होती. बदलापूरला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली. राज्य सरकारने अशा प्रसंगांना आवर घालण्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवर घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरचं सीमित नव्हतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होत आहेत असं दिसतंय. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय असं पाहायला मिळते. आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचा आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्यद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीबाळींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करतील. उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर्तींच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि 2:30 वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले आहेत बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं. आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं. यानंतर दुपारी हिअरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. माझी चौक आहे मी काही फॉलो केलेलं नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं म्हणतात की बदलापूरचे लोक कमी आहेत आंदोलनात आणि असं की आम्ही काही कोणी तिथे गेलेलो नसतो. पण माझ्या मते कुठला राजकीय पक्ष याच्यात होता. असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं, आणखीन काहीतरी टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं. हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देश आहे, लोकांच्या त्या अस्वस्थतेचा आहे
आणि इथं कुणीही राजकारण आणलं नाही. आम्हाला लोकांच्या मनातच नव्हतं की अशा प्रकारचे काही गोष्टीच्या संबंधी राजकीय हेतूनं काही करावं. हा केवळ बालिकांच्या बद्दलच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त यापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्याच्याकडे त्या अँगलने बघू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. याआधी तुम्ही एकदा असंच एका पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा बालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात देशात घडतात आणि वेळोवेळी तुम्ही ते बोलत देखील आलेलं आहे. काल एका वृत्तपत्राने ते आकडेवारी प्रसिद्ध केली आत्ताही. ते प्रश्न काय ते थांबत नाही, हे वाढते असं चित्र दिसते. आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल, कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिलाही जागृत करावं लागेल. मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही, पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी. याच्यामध्ये एक लोकांच्या दान तयार करावं याशिवाय दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही. साहेब, त्या दिवशी जी प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्टमध्ये जवळपास 300 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता. त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्टवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अजामीनपात्र माझ्यावरती गव्हर्नमेंटने आणि विशेषतः गृहकर्त्यांनी पोलीस दलाने अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनच्या वर लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या, शांततेने केल्या. असं असताना त्यांच्या खटल्यावर अटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही. राज्य सरकारने गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे. साहेब, राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा ठाऊक नाही मला, ते 2200 कोटी रुपयांचा एक फक्त सर मला माहिती नाही. एनसीडीसीने 17 कारखान्यांना राज्य सरकारने थक हमी देऊन 2263 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं. हे सगळे सत्ताधारी आहेत. विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत. आपल्या अशोक बापूंचा गोळगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे. ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टानं फटकारलंय सरकारला हे वितरण थांबवा, कर्ज वितरण. असं आहे की सरकारी चळवळीमध्ये आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आत्तापर्यंतचा दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय पक्षाचा हा वागण्याचा कधीही नव्हता. यावेळेला राज्यात एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही युनिट संकटात आली. यापूर्वीसुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळी घडतं त्यावेळी राज्य सरकार एक नीती तयार करते. ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात. या ठिकाणी ही नीती केली, पण त्या नीतीचा लाभ राजकीयदृष्ट्या सोयीच्या पक्ष कारखानदारींनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी ठेवला आणि हे कधी असं घडत नव्हतं. दुर्दैवाने हे घडलं. म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष असो की आम्ही कुणी असो, आम्ही ज्या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला शपथ घ्यावी असते आणि शपथ घेताना त्या शपथेचा मतितार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विरुद्ध राग किंवा लोभ न ठेवता न्यायाने राहील अशी शपथ घेतलेली असते. आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत नाहीत त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे. पण
तारतम्य ठेवायचं नाही ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं. दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिनयशिवाय त्रास सहन करावा लागेल. याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की अशोक पवार असो किंवा मोहोळचा संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी आज तुमची भेट घेतली आहे. त्यांच्या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाही. एकच मागणी मान्य झाली असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्याकडे काय असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या. त्यांचे 2 प्रश्न काल आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला. त्याच्यामुळे सुचलेत किंवा सुचतायत असं दिसतंय. आणखीन काही इश्यूज आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की ते प्रश्न राज्य सरकारच्या समोर मांडावेत. मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही लेखी निवेदन करा, आपण त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यातनं काही मार्ग निघताना काढता आला तर तो काढूया. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत, त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. आता शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला. माझ्या पक्षापासून मी सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही. आमच्याकडून कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे. आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही, माझा तो प्रश्नच नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोडण्याची काही आवश्यकता नाही. आज लोकांना पर्याय हवा आहे, तो पर्याय कसा देता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करूया. साहेब, खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत येण्यासाठी. बच्चू कडूंनी भेट घेतली. समरजित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे की पवार साहेबांसोबत येतील. इंदापूरमधनं 1-2 नावं येत आहेत. यापैकी कुणाचा संपर्क होऊ शकल्या पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना? असं नाही, सरसकट तुम्ही सांगता अशी काही स्थिती नाही. काही लोक भेटतात नाही असं नाही. त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवलेली असं बोलतात, पण प्रत्यक्ष घडेल त्यावेळेला आपल्याला त्याचा विश्वास ठेवता येईल. कदाचित कोल्हापूरचा जो इश्यू तुम्ही या ठिकाणी सांगितला, मला असं वाटतं की बहुतेक 3 तारखेला मी कागदला जातोय आणि कागदला गरवी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कागदकरांचा भयंकर आग्रह आहे. आणि त्या आग्रहाला मी प्रतिसाद द्यायचं ठरवले आहे. पुण्यातही वडगाव शहरी किंवा या परिसरातले अनेक इच्छुक तुम्हाला येऊन भेटत आहेत. जुने सहकारी तुमचे बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेले. पुणे जिल्ह्यापुरतं सत्यशील शेरकर, बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का? असं की आम्ही सगळेजण अनेक वर्ष एकत्र काम करतो आणि त्या कामाच्या निमित्तानं लोक भेटतात. यापेक्षा दुसरं काही नाही. आज उमेदवारांची निवड किंवा ही प्रक्रिया आमच्यात अजिबात नाही. माझी माहिती अशी आहे की हे 3 पक्ष आता एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष. आणि माझी इच्छा आहे की बाकीचे डावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत. या 3 पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक झाली. ही बैठक मतदारसंघ कुणी कोणते लढवावेत या संबंधीचा विचारविनिमय करायला आयोजित केली होती. पण बदलापूरचा हा इश्यू आल्यामुळं त्या बैठकीचा अजेंडा बदलला आणि यानंतर 27 तारखेच्या आसपास हे पक्षाचे लोक एकत्र बसतील. मी त्याच्यात नाही आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि याचा विचार करतील. माझी अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच आहे
की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या, इतर सरकारांना बरोबर घ्या आणि लोकांना पर्याय जो द्यायचा आहे त्या संबंधीचं स्पष्ट चित्र जनतेच्या समोर मांडा आणि ते काम गतीने होईल असं मला दिसतंय. साहेब, तुम्हाला CISFची सिक्युरिटी ऑफर केली आहे. राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पॉलिटिकल व्हिजिलन्सचा भाग समजला जातो. त्यांच्या हालचाली काय आहेत किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात, केंद्रीय गृहमंत्रालयाला, म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असे संकेत आहेत. तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का? दुसरी गोष्ट, तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पॉलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो? असं मी नाही याच्या जास्त भाष्य करू इच्छित. आत्तापर्यंत मी अशी फार सिक्युरिटी घेऊन फारसं फिरलो नाही. सिक्युरिटी आत्तासुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली जी आत्ताच नाही, काही वर्ष आहे. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. काल मी त्याची चौकशी केली आणि माझ्या कानावर असं घातलं गेलं की केंद्र सरकारने गृह खात्याने 3 लोकांच्या संबंधीचा हा निर्णय घेतलेला आहे. त्या 3 लोकांत माझं एक नाव आहे. त्या 3 लोकांमध्ये RSSच्या प्रमुखांचं एक नाव आहे आणि त्या 3 लोकांमध्ये एका केंद्रीय सिनियर मंत्र्याचं एक नाव आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जी काही त्यांच्याकडे काही जी माहिती आहे त्या माहितीच्या बरोबर आम्ही या निष्कर्षाशी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करावंसं वाटतं असं त्यांनी सांगितलं. बघूया. थ्रेट परसेप्शन संदर्भात काही माहिती दिली त्यांनी? मीच विचारलं थ्रेट परसेप्शन तुझ्याकडे काय आहे का, ते मला सांगू शकले नाहीत. आणि जे अधिकारी होते, सिनियर अधिकारी होते, पण होम मिनिस्ट्रीत जिथे निर्णय घेतला जातो त्या प्रक्रियेचे ते नव्हते. त्यामुळे त्यांना तिथली प्रक्रिया ही माहीत होती. ठीक आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.